नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्ही पाहू शकता जवळपास कलिंगड पिकाला 55 ते 60 दिवस पूर्ण झालेले आणि जवळपास फळांची साईज जी आहे ती 3 ते 4 किलोपर्यंत गेलेली आहे. पण अशा अवस्थेमध्ये कलिंगड पिकामध्ये सगळ्यात जास्त समस्या दिसत आहे आता सध्याच्या कंडिशनला, ती म्हणजे अळीची आणि त्याचबरोबर डावणी आणि भुरीची दिसत आहे. तर मग अशा अवस्थेमध्ये याला कंट्रोल करण्यासाठी नेमकं कोणता स्प्रे घेतला पाहिजे, जेणेकरून जे काही आपल्या पिकावरती आलेली ना अळी जी याचा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे आणि त्याचबरोबर पावडर मिल्ड्यू आणि डावणी मिल्ड्यूचा देखील जे काही अटॅक हा कमी झाला पाहिजे. तर तुम्हाला अशा अवस्थेमध्ये जे काही कीटकनाशक म्हणून तुम्हाला इथं जे काही सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगोचा वापर करायचा आहे इथं, जेणेकरून जी काही आळी आलेली ती एकदम पूर्णपणे कंट्रोल झालेली पाहायला भेटेल. याचा वापर करत असताना प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 20 ml ने घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जे काही डावणी आणि भुरी आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे काही नागार्जुन कंपनीचं जे काही इंडेक्स आहे ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे. प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 40 ग्रामने घ्यायचं आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जे काही आपल्या पिकावरती चांगल्या पद्धतीनं दाट फवारणी करणं, जेणेकरून अळी देखील कंट्रोल होईल आणि त्याचबरोबर जे काही पावडर मिळू आणि डावणी मिळू ते देखील एकदम पूर्णपणे इथं कंट्रोल झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.